हाय गाईज, सुंदर अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गाईज. तर छानपैकी अशी माझी मॉर्निंग झाली, मस्तपैकी छान अशी मॉर्निंग झाली गाईज. आणि गाईज बघा, आता नाश्ता झाले माझा करून छानपैकी. नाश्ता मी हलकं फुलकंच खाते सकाळचं, काय असं हेवी खात नाही. हेवी खाल्ल्याने मला त्रास होतो, ॲसिडिटी होते, आणि असं हलकंच नाश्ता करते मी. तर काही मस्तपैकी छान असं नाश्ता हलका करून झाला आहे माझा. आणि आता आपल्या कामाची रुटीन चालू करायची. तर पहिली रुटीन काय आहे, झाडू मारायचं काम. दुसरी रुटीन आहे भांडी घासायचं काम. दुसरी रुटीन आहे काम आपला लादी पुसायचा. आणि चौथं रुटीन आहे आपलं जेवण करायचं. तर ही सगळी 4 दुट्या आहेत. तर ह्या 4 दुट्या आपल्याला एका दिवसात सगळं करायचं काम. बोलतात ना की काम बाईला घरात काय नसतं, पण बाईला घरात काम भरपूर काय असतं. जी ती 8 तासात बाहेर काम करते ना, तर तिला थोडंसं तिथे आराम तरी असतो. घरात काम करते ना बाई 8 तास, तिला 1 मिनिटाचं पण घरामध्ये थांबायला टाईम नसतो. हे काम झालं की ते काम करायचं, ते काम झालं की ते काम करायचं. हे काम तर बायांना करायचं असतं घरामध्ये. आणि बघा, ऑफिसमध्ये कसं त्यांचं थोडंसं काम झालं की ते थोडंसं आराम तरी म्हणजे निवांत असतं, हात त्यांचं थांबतं तरी 5-10 मिनिटांसाठी तरी. पण घरात नसतं. घरात पोरं वाढीव काम करतात. मग ही वाढीव काम कोण करतं? आपणच करायला लागतं सगळं घरातलं काम परत. मग मग ते परत ते पोरं वाढीव काम करतात, ती कामं पण आपल्याला करायला लागतात घरात. म्हणून हे काम घरातलं कधी संपत नाही आणि घरातलं काम कधी सोपं नसतं. तर चला. आणि आपण जर 8 तास काम केलं ना बाहेर, ते परवडतं. पण घरातलं काम केलं ना, अजिबात परवडत नाही. काम घरातलं ना, बाबा बाबा बाबा, संपत नाही घरातली कामं. बिलकुल संपत नाहीत. अजून ती वाढत जातात, अजून वाढत जातात. म्हणून घरातली कामं ना करायला ना फार कंटाळा येतो. पण का, तो कामच संपत नाहीये ना, म्हणून ते. मग चला, आपले रुटीनची कामं तर आपण करून घेऊया. आपल्याकडे कोण करण्यासारखं नाहीये, कोण करायला नाहीये, मीच करणार आहे सगळ्या गोष्टी करायच्या तर चला, आपल्या रुटीनची कामं आपण करून घेऊया. पहिलं तर काम काय हातात, हे महालक्ष्मी माता. ही लक्ष्मी मातेने आपल्या सगळ्या घरातली घाण धुवून काढून काढ्या, घाण सगळी झाडून काढ्या, घाणेला बाहेर फेकून देऊया. आणि नंतर मग आपली सगळी रुटीनची कामं आपण स्टार्ट करून घेऊया. व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवूया. चला गाईस, आपल्या लक्ष्मीने सगळी घरातली घाण काढून टाकूया आणि लक्ष्मीने सगळी घाण आपली धुपून टाकून देऊया. गाईस, ही आपली झाडू एक आहे मस्तपैकी छान ही साफ करण्यासाठी आहे. तर ही मी सगळं साफ करून घेते. आता बघा, इथे सगळा कोळाटा लागलेला आहे ना, सगळं काळा काळा झाले, हे कोळाटा लागले. तर ही कोळाटा मी सगळ्याला साफ करून घेते. तर बघा, ह्याने साफ करते. कसं होते साफ तर बघा. बघा गाईस, कसं साफ होते बघा. ही बघा सगळी घाण लागली बघा ह्याला. आणि हे सॉफ्ट आहे. हे बघा, ह्याला घाण लागली बघा किती. आणि खाली पण नाही जास्त पडत आहे. त्याच्यामुळे बघा मी कसं साफ करून घेते समजा. आणि ह्याला जसं मोड करून आपण त्या प्रकारे हा असं पण मोडतो. जसं मोडू ना तसं मोडतो. हा ज्या प्रकारे पाहिजे मोडायला आपल्याला, जसं पाहिजे मोडायला तसं मोडतात. ह्याची दांडी कमी जास्त पण होते बघा. लहान मोठी होते. हे बघा, ही लहान झाली आणि आता ही मोठी झाली. तर ह्याची दांडी लहान मोठी पण होते. तर बघा, आता आपण सगळं साफ करून घेऊया. चला, तर मी ना ही साईड साफ करून घेते. हे बघा, ही साईड साफ करते मस्तपैकी छान अशी. कारण ना इथे ना कोळाटा ना जास्त झालेला होता. मस्त भिंत पण अशी साफ होते. बघा, आता मी लांब केले दांडी मस्तपैकी. म्हणजे माझे जिथे हात नाही जात तिथे मी या दांडीने पुसू शकते लांब करून. छोटी करते आता मस्तपैकी.
बघा क्लीन झालं, किती छान क्लीन झालं ना. सगळं क्लीन केलं इकडचं मी. हे बघा मी आता ह्या साईडचं क्लीन करून घेते इकडचं. छान असं क्लीन झालंय. तर व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. आपण सगळं क्लीन करून घेऊ गाईस. हे बघा सिद्धांत काय करतो, उलटे सुलटे कामं करतो बघा. दाखवतो तुम्हाला गपचूप. हे बघा सगळे उलटे सुलटे कामं करतो. कशी करतो बघा, काय करतो बघा. बघा मशीनवर चढतोय, खूप कामं उलटी सुलटी करतो. उलटी सुलटी कामं करतो बघा. कशी सिटी घातला नाही पायामध्ये त्याने. बघा दोन्ही पायाची सिटी घातला नाही आणि काय उलटी सुलटी कामं करतो बघा कसं करा. हे बघा लागला बिगला काय झाला तर मग काय करायचं, मशीनवर चढतो बघा. रनिंग मशीन आहे ती आणि त्याच्यावर चढतो. असे उलटी सुलटी ह्या सिद्धांत हे सगळे असे उलटे सुलटे कामं करतो गाईस. बघा पडला बिडला तर काय करायचं. हे बघा असं धड 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 चढतो बघा. कसा राऊंड राऊंड करतो. उलटी सुलटी कामं करतो. हे बघा काय हे कसं चालवतो बघा, कुठल्या पद्धतीने चालवतो ना समजतच नाही. पडशील बाबा, माझा डोकंच फोडून टाकशील. घरात बसून बसून हां बघा पण हां अशी घरात बसून बसून कामं करतो. ही अशी एका चाकावर चालतो. एका चाकांवर चालवतो. आता बसला थकला आता.